9 दिवस उपवास करून उपयोग नाही. आणि सून 9 दिवस उपवास करून जर सासूचा छळ करत असेल तर देवी कृपा तर करणार नाही, पण हाताने तुम्ही नरकाचे दरवाजे मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल घरातली महालक्ष्मी जर आनंदात नसेल, घरातली जगदंबा जर आपल्यावरती प्रसन्न नसेल, तर किती उपवास केल्यानंतर ही जगदंबा प्रसन्न होईल? किती उत्सव केले म्हणजे आमच्यावरती ती देवी कृपा करेल? नाही. जोपर्यंत हे मन शुद्ध होत नाही आणि जोपर्यंत या मनाची स्थिती बदलत नाही तोपर्यंत महालक्ष्मी कृपा करणार नाही. विठ्ठल आणि मनाची स्थिती बदलवण्याकरताच गोपीनाथ महाराज हे हरी कीर्तन, मनाचं मनोरंजन करण्याकरता नाही, मनाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याकरता नाही, तर चंचल झालेल्या मनाला स्थिर करण्याकरता हरी कीर्तन. आता काही काही लोक म्हणत असते आजचा महाराज लांबून येणार रे, जर हसी दे काय तू तुझ्या घरीच मर. हसायच्या उद्देशानं जर कीर्तनात तुम्ही येत असाल तर धिक्कार आहे तुमच्या जीवनाचा सुद्धा. अरे मन शुद्धीचं साधन म्हणजे हरी कीर्तन आहे, चित्त शुद्धीचं साधन म्हणजे हरी कीर्तन आहे. आणि ज्याचं ज्याचं चित्त, ज्याचं ज्याचं मन शुद्ध झालं, मी म्हणत नाही देहूचे मालक तुकोबाराय म्हणतात, कर तुझं चित्त शुद्ध, तुझ्या चित्तामध्ये भगवान हेवनी गोपाळ राहे ते हेवनी गोपाळ राहे, हेवनी गोपाळ राहे ते हेवनी गोपाळ राहे चित्त करार निर्मळ, तुका मन चित्त करार निर्मळ, हेवनी गोपाळ राहे ते हेवनी गोपाळ राहे ते देवानी चित्तामध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल? तर चित्त हे निर्मळ करावं. आणि चित्त माणसाचं एकदा निर्मळ झालं, या देवीनी तुमच्या चित्तामध्ये जर यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता देवीची उपासना तुम्हाला मनातून करावी लागेल. नाही, आराधना सुद्धा देवीची अंतकरणातून करावी लागेल. अंतकरण शुद्ध नसेल, मल विक्षेप नावाच्या आवरणाने जर हे भरलेलं असेल, दुसऱ्याचं वाईट व्हावं ही जर अपेक्षा या मनामध्ये ठासून भरलेली असेल, आमच्यासारख्या माणसाला नाही कळत तुमच्या मनात काय चाललंय. पण ही महालक्ष्मी माता इथं बसले ना, ह्या महालक्ष्मी मातेला सगळं माहित आहे की तुमच्या मनात नेमकं आता काय चाललंय, काय काय काळं पांढरं व्हायलंय तुमच्या मनात, हे सगळं देवीला माहिती. मला नाही कळत तुम्ही कसे बसलात, काय तुमच्या मनात चालू आहे, मला नाही समजत, पण देवीला समजल्याशिवाय राहत नाही. आणि ऐका, वाट्याला संकट आलं, आलाच एखादा वाईट प्रसंग तुमच्या वाट्याला, आमच्यासारखे लोक हे माणसं सोडित नसते दादा. ही जगदंबा, ही महालक्ष्मी आणि पंढरपुरातला मालक आपल्यावरती आलेल्या संकटाचं निवारण करतो. मग वाक्य जरा माझं रिपीट ऐका, माझे शब्द मी पुन्हा खर्च करतोय, ऐका. आलंच तुमच्या वाट्याला संकट, आलंच तुमच्या वाट्याला जर दुःख, हे बघा, ह्याला त्याला सांगत बसत जाऊ नका, ह्याच्या त्याच्या नादी तुम्ही लागत जाऊ नका. मग तुम्ही काय करा, आई जगदंबेचं पारणं चालू आहे ना, महालक्ष्मीचा उपवास आहे, हीच जगदंबा आहे, ही तुळजाई आहे, हीच रेणुका आहे, हीच आदिशक्ती आहे, हेच आमच्याकरता नाही नाही, हीच विठाई आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा आमच्या मनातलं दुःख जर आम्ही त्यांना सांगितलं, नोहे नोहे जगदंबेला सांगितलं, तर आमच्या संकटामध्ये आम्ही जर त्या जगदंबेला आवाज दिला तर आई जगदंबा आमच्या संकटात धावून आल्याशिवाय राहणार नाही. महाराज उगवी को हे संकट उगवी को
करतील आई कृपा करी आम्हावरी दाखवितो रथधारी आई कृपा करी दयावरी दाखवितो रथधारी आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला कृपा करी माझ्यावरी दाखवितो रथधारी कोण येते अजून एकदा हा? चला अरे अंतकरणातून जागर केला की ही स्थिती माणसाची होत असते लक्षात ठेव आता ज्याला आनंदच घेता येत नाही त्याला काहीच घेऊन दिलं नसतं महाग बसून टवाळक्या कधी कुंकड म्हणते ते तू गप तुझ्या घरातलंच कळा ना तू आमचे माप काढ इथं बसून ज्याला आनंदच घेता येत नाही त्याच्या मनाची स्थिती बदलवणार तरी कोण महाग स्थिती बदलवणारा फक्त देव आहे आणि माणसाच्या संकटातून सावरणारा फक्त विटेवरचा मालक आहे विठ्ठल कुठं बी शरण जा अर्ज दाखल कुठं बी करा पण अर्ज मंजूर होण्याकरता कुठं जावं लागतं गोपीनाथ महाराज मेन शाखा कोणती कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या का म्हणे तुला सोडवी ना कोणी अर्ज कुठं बी दाखल करा त्या बाप तिकडे अर्ज येत नाही हो तिकडे येत त्याच्यामुळं कमी व्हायलेत पैसे आता हळूहळू काय काय बायाचे परभणीला असेच माया कीर्तनातली 500 काठी मी म्हणलं 15 ठरले 14.5 आणि 2 बाया बोलल्या अरे म्हणलं तुमच्यातल्याच तो या कीर्तनात कस काय बोलल्या पाठीव मारा पण माझ्या पोटाव मारू नका विनंती पावसा पाण्याचे दिवस लय पाऊस झालाय हो बोंबल कुठं चाललो वड्याच्या कडी कडीन कुठं का चालला तू का म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून ऐका जरा मुद्द्यावर या अर्ज दाखल कुठं बी करा मंजूर व्हायला कुठं जाते मेन शाखा तस वारकरी संप्रदायाची मेन शाखा म्हणजे पंढरपूर आहे कोणती शाखा आहे बोला काय काय मान हलायला लागले जस का गाथा पाठ आहे ह्यांच्या सगळ्यांचा अर्ज दाखल कुठं बी करा पण मंजूर व्हायला पंढरपूरच्या शाखेत जावं लागतं नाही पंढरपुरातल्या मालकाचा असा शिक्का लागतोय त्याच्यावर काय लागतंय शिक्का आणि त्याच्यावर पंढरपुरातल्या मालकाचा शिक्का असला आडीत आहे का कोण आडीत आहे का आता उदाहरणार्थ हे चोपदार आहे शिट्टी वाजली तरी जागेवर उभा आहेत काय घेण देण नाही त्यांना समजा हे चोपदार आहेत समजा आता चोपदारांना असं बघितल्यावर कुणी विश्वास ठेवीत नाही येऊ द्या नाही नाही म्हणले चोपदार दारात असते दारात थांबा आणि चोपदारांनी जर मुंबईच्या मंत्रालयातून एखादं पत्र आणलं एखाद्या मोठ्या साहेबाचं मंत्रालयात कोण असते मेन मुख्यमंत्री मला एवढं ज्ञान नाही त्याचं सांगत जा खालून मुख्यमंत्र्याचं जर लेटर आणलं आणि दारात उभं राहिलं